केलेलं आहे। आपल्याकडे आदरणीय जयंतराव पाटील साहेबांच्या दौऱ्याचा कागद मिळाला असेल, त्याच्यावरून आपल्याला कळलं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना शहाद्याहून शिंदखेड्याकडे 11:30 ते 12:30 वाजता पक्षाच्या वरिष्ठांकडे आपण तक्रार केली होती का? जयकुमार रावल समोरून बोला। पक्षाच्या वरिष्ठांकडे जयकुमार रावल यांना भारतीय जनता पार्टीमध्ये यायला फक्त 20 वर्ष झालेले। त्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टी ना सत्तेत होती, ना राज्यात होती, ना देशात होती। परंतु तू या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये जेव्हा जेव्हा देवेंद्रभाऊंना भेटण्याच्या वेळ आला, देवेंद्रभाऊ मला प्रामाणिकपणे नावानिशी ओळखतात, त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला। परंतु इथले जे स्थानिक आमदार आहेत ते इतके हट्टी आहेत की ते कोणाचा ऐकूनच घेत नाही, कुणाचंच ऐकून घेत नाही। म्हणून आम्ही शेवटी ठरवलं की त्यांना सोडलेलं परवडेल, त्याच्याशिवाय या मतदारसंघाचा विकास होणार नाही, शेतकऱ्यांचा विकास होणार नाही, प्यायला पाणी मिळणार नाही। या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर जाण्याचा मी निर्णय घेतला। काय नेमकं नाही, त्यांची दहशतच एवढी आहे, त्यांच्या विरोधात कोणी आवाज गेला का ते त्यांचा स्वभाव एकदम चिडचिड होऊन गेलेला आहे। त्यांना विरोध बिलकुल सहन होत नाही, ते स्वतःला राजा समजतात परंतु राजासारखं वागत नाही आणि त्यांच्या स्वभावाला कंटाळून सगळे लोक बघून घ्या तुम्ही, या विधानसभे येईपर्यंत भारतीय जनता पार्टी शिंदखेडा विधानसभा क्षेत्रात खाली होऊन जाईल। बऱ्याच लोकांना तुम्हाला प्रूफ देतो। कलमाडीच्या सोनूला टाकलं, आमच्या नानासाहेब देशमुखांना टाकलं, मांडरच्या वकील आबांना टाकलं, दररोजचा कार्यक्रम चालू आहे। मला धमकी आलेली आहे की तुझे दोघी मुलं आणि तू जेलमध्ये राहशील, कायमचा निघणार नाही जर पक्ष सोडून गेला आणि मला सोडून गेला तर। माझी तयारी जनतेचा आवाज उठवण्यासाठी, शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी जेलमध्ये जाण्याची माझी तयारी, आम्ही ते